बीड जिल्ह्यातील सिंदफण नदीला पूर आलेला आहे। पूर नाही तर महापूर म्हणता येईल, कारण हे दृश्य या ठिकाणी आपण बघतोय आणि याच महापुरामुळे पिंपळगाव येथील 12 लोक जी आहेत तर या पुराच्या पलीकडे शेतात अडकलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून हे सगळे कुटुंब आणि हे शेतकरी या पुराच्या पलीकडे अडकलेले आहे। काही वेळापूर्वी इथे जिल्हाधिकारी आले होते, NDRF ची टीम आली होती, मात्र या पुराचा प्रवाह आणि त्याचा वेग पाहता NDRF ला देखील या पाण्यात उतरणं शक्य नाहीये। त्यामुळे आता या ठिकाणी चॉपर म्हणजे हेलिकॉप्टर मागवला जाणार आहे। कलेक्टरांनी तशी माहिती देखील आपल्याला दिलेली आहे। मात्र गेल्या 2 दिवसांपासून हे कुटुंब जीव मुठीत धरून त्या पुराच्या पलीकडे आहे। अनेकदा फोन करून लोकांना, गावकऱ्यांना विनवणी केली जाते की आम्हाला इथून सुखरूप काढा, मात्र प्रशासनाकडून हालचाली सुरू आहे। मात्र प्रत्यक्षात अजूनही काही हालचाली होताना दिसत नाही। माझ्यासोबत अनेक हे या ठिकाणी गावकरी आहे। काय परिस्थिती आहे आणि किती लोक अडकले? हा एक बेट म्हणून आहे कानडा पिंपळगावच्या पलीकडे, तिथं 13 लोक अडकलेले आहेत, लहान मोठे। आणि काल 11 वाजल्यापासून ते आम्हाला वाचवा असं म्हणतात, पण प्रशासन मदत करत नाही। काय सांगावं, कालपासून तहसीलदारला मी बोलतोय, हेलिकॉप्टर बोलवा साहेब, हे लोक वाचू शकत नाहीत असं। तहसीलदार साहेब ऐकायला सुद्धा तयार नाहीत। DHO कोणच्या मॅडम आहेत त्या सुद्धा ऐकायला तयार नाहीत। आबाला मी बोललेलो आहे, आबानी त्यांना बजरंग बाप्पाला सुद्धा फोन केलेला आहे। खासदार साहेब सुद्धा त्यांना बोललेले आहेत की तुम्ही हेलिकॉप्टर का बोलवत नाहीत। तर तहसीलदार साहेबांनी माझ्या फोन मध्ये रेकॉर्डिंग आहे, ते बोललेले त्यांना की काय नाही, मी 2 टीम बोलवले आणि मी त्यांची मदत करतो, ते लोक सुरक्षित आहेत, मी त्यांना बाहेर काढतो। हे असं उत्तर आहे खोमणे साहेबांचं। किती महिला, लहान मुलं आहे, काय आहे त्याच्यामध्ये? 2-3 लहान मुलं आहेत, 2 महिला आहेत आणि बाकीचे पुरुष आहेत। असे लहान मोठे 13 लोक आहेत। ते 2 दिवस झाले, अन्न नाही, पाणी नाही, कशी अवस्था असेल सगळी? आता कशी अवस्था असेल, आता बघा सर, आता कशी अवस्था असेल त्यांची, हे प्रशासनाच्या लक्षात आलं पाहिजे। प्रशासन फक्त उडवडीचे उत्तर देत आहे, कुणाचं ऐकायला तयार नाही। हे लोक नुसते इथं आपलं येते तर आपलं आम्हाला काहीतरी येड्यामध्ये काढून आपलं निघून जाते। तुम्ही भावनिक झाले, तुमच्या डोळ्यात अश्रू आले, भयंकर परिस्थिती आहे। एक अख्खं कुटुंब तिकडं आहे, विनवणी करते, मात्र प्रशासन ऐकत नाही। प्रशासन ऐकायला तयार नाही। आज प्रशासन तुम्ही सुद्धा पाहिलंय, आता इथं आपल्याला वाटामध्ये त्याने कलेक्टर साहेब सुद्धा काय बोललेत आपल्याला, त्यांना वाचवणं फार गरजेचं आहे साहेब। ते त्यांचं असं म्हणणं आहे की हेलिकॉप्टरची मागणी आम्ही वारंवार करतो, पण ते हेलिकॉप्टर मागवतच नाहीत। तुमच्याशी बोलणं होतंय, त्या कुटुंबाचं काय विनवणी करतायत? रडते साहेब, ते आम्हाला वाचवा म्हणतात, वाचवा म्हणतात आम्हाला, ते बाकी काय म्हणणार नाहीत आम्हाला ते। पण शासनाची मदत आम्हाला पाहिजे तेवढी मदत झालेली नाही सर। आम्ही फार शासनाचा धिक्कार आहे आम्हाला। हे माल आमचा खराब झाला ह्याचं काही नाही साहेब, फक्त ते जीव वाचले पाहिजे, जीव वाचले पाहिजे, बाकी काय नाही, एवढंच बोलतो साहेब मी। बदामराव पंडित साहेबांनी असे भरपूर प्रयत्न केलेले आहेत, बजरंग बाप्पाला सुद्धा ते बोललेले आहेत, तहसीलदार साहेबाला सुद्धा त्यांचे फोन आहेत, काल मला सुद्धा त्यांचे 4 फोन आहेत, कलेक्टर साहेबाला सुद्धा बोलून सुद्धा हे प्रशासनाने आज बघा, काल 11 वाजल्यापासून रातचे 11, आजचे दिवसा आता किती वेळ झालाय, 2 दिवस झाले साहेब। 2 दिवसापासून ते लोक उपाशी आहेत, तिथे अन्न पाणी नाहीये त्यांना। काय म्हणत आहे प्रशासनाची, दाखवा। लहान मुलं आहेत त्यांच्यासोबत, लहान मोठे 13 लोक आहेत, ते पत्रावर बसले। आता सध्या त्यांच्या घरामध्ये पाणी आहे आणि पत्रावर आहेत, शेडवर बसलेले आहेत, आता जीव मुठीत घेऊ। हे लोक ऐकायला तयार नाहीत साहेब, काय सांगावा। भयंकर परिस्थिती। आता प्रशासन काय बोलतोय? काहीच करत नाही। आता प्रशासन इथून परत गेलेलं आहे। आता चॉपरची व्यवस्था करतो, मग आता चॉपरची व्यवस्था कधी करतात आता ते काय माहित आहे। जर अजून पाण्याचा प्रवाह वाढला, वरून जर पाऊस पडला, आताच इतकं पाणी, मग नंतर काय होईल आता बघा सर तुम्ही। आता नक्कीच ही सगळी वाईट परिस्थिती आहे। माजी मंत्री बदामराव पंडित हे देखील या ठिकाणी पोहोचले आहे, ते देखील या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतात, कलेक्टरांशी देखील ते बोललेले आहे। आणि हे बघा, ही सगळी, मला थोडंसं कॅमेऱ्यामध्ये दाखवणं जरा ते दिसत नाहीये, पण ते लोक, हे बघा, हे ते झाडावर लोक बसलेली आहेत। थोडंसं कॅमेरामॅनला म्हणेल की झूम करून दाखवा। झाडावर त्या आपल्या लिंबाच्या झाडाजवळ लोक बसलेली आहे, विनवणी करतायत, तिकडून हात दाखवतायत, लहान मुलं आहे, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा असं सतत फोन करून सांगतायत। मात्र त्यांना वाचवण्यासाठी प्रशासन कठोर भूमिका घेत नाहीये।
कारवाई प्रत्यक्षात कठोर केली जात नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. भयंकर सगळी परिस्थिती आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा महापूर सारखी ही सगळी परिस्थिती आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा पूर आलेला आहे. 13 जण लहान मुलं आहेत, त्यात अनेक जण या पुरामध्ये 13 जण अडकले आहे. आता तरी प्रशासनाला जाग येईल का? आणि तात्काळ आता या ठिकाणी एनडीआरएफची टीम परत गेलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी चॉपर म्हणजेच हेलिकॉप्टरची गरज आहे. आज थोड्या वेळात म्हणजे आता किती वाजले 3 पावणे 3 वाजत आले. लवकर जर हेलिकॉप्टर आला तर ठीक आहे, नाहीतर अंधार पडल्यानंतर आज देखील ही कारवाई होणार नाही. त्यामुळे आणखी पुढचे 12 तास या कुटुंबियाला पूर परिस्थितीच्या या भयावह आणि या भीतीच्या वातावरणात जगावं लागणार. त्यामुळे आता काय हालचाली होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मोहसिन शेख, NDTV, बीड.